लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच 19 मे रोजी घडलेल्या अवैध वाळू तस्करी प्रकरणामध्ये कारंजा लाड येथील तहसीलदार धीरज मांजरे यांनी 20 मे रोजी पोलीस स्टेशन कारंजा येथे आरोपी मोहम्मद सलीम हासमानी व स्वयंघोषित पत्रकार आरोपी मनोज काळे अधिक 7 असे एकूण 9 आरोपींच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती। त्यावेळी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता। तहसीलदारांना जीवे मारण्याच्या धमक्या देणारा वाळू तस्कर आरोपी क्रमांक 1 मोहम्मद सलीम हासमानी याला दिनांक 21 मे रोजी न्यायालयीन कोठडी मिळाली होती। आरोपी क्रमांक 2 कथित पत्रकार मनोज काळे हा फरार झाल्याचे वृत्त विदर्भ न्यूजने प्रसारित केले होते। तो अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही। अशातच आरोपी क्रमांक 3 ट्रक ड्रायव्हर महबूब मुंगीवाले राहणार कोळी याला पोलिसांनी दिनांक 21 मे रोजी ताब्यात घेतले असून त्याची सुद्धा न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती। दिनांक 28 मे रोजी फरार असलेला कथित पत्रकार आरोपी क्रमांक 2 मनोज काळे याचा अटकपूर्व जामीन आणि आरोपी क्रमांक 1 सलीम हासमानी व आरोपी क्रमांक 3 ट्रक ड्रायव्हर महबूब यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावलेला असल्याचे वृत्त हाती आलेले आहे। त्यामुळे आता कारंजा पोलिसांनी आपली शोध मोहीम कथित पत्रकार आरोपी मनोज काळे याच्या शोधामध्ये वाढवली असल्याचे चित्र दिसून येत आहे। मात्र कारंजा पोलीस कथित पत्रकार आरोपी मनोज काळे याच्या मुसक्या कधी आवळतात याकडे संपूर्ण कारंजेकरांचे लक्ष लागलेले आहे। कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा वृत्तांत।